चला श्रवण करूया श्री अधिक मास महात्म्य कथासार यातील अध्याय 16वा विलासिनीची कथा। विष्णू म्हणाले, लक्ष्मी, अधिक मासात लोकांनी भगवान पुरुषोत्तमा प्रित्यर्थ आणि आपल्या कल्याणासाठी स्नान, दान आदी व्रते नियम करावी। त्या पुण्याईच्या योगाने स्वतःचा तर उद्धार होतोच, पण आपली कुटुंबीय मंडळी, आप्तेष्ट आणि इतरही काही मंडळींचा उद्धार होत असतो। या संबंधी तुला मी एक कथा सांगतो, ती ऐक। इंद्रलोकात स्मितविलासिनी नावाची एक सुंदर अप्सरा होती। कुबेरा घरी ती सेवेला सतत असायची। एकदा ती लावण्यलता पृथ्वीवर कुरुक्षेत्रात आपल्या सख्यांसह विहारासाठी आली होती। यथेच्छ जलविहार केल्यानंतर त्या ओलेतीने त्या वनातील सुंदर सुंदर फुलांचा एक मोठा सुरेख हार केला होता। तो हार पाहून तिच्या सख्या थट्टेने तिला म्हणाल्या, बाई ग, आता हा हार तू कोणाच्या गळ्यात घालणार? हार घ्यायला तुझ्या पुढे ओलेतीने सभुवार जलाशयाकडे स्नानासाठी एक तेजस्वी ऋषी येताना दिसले, म्हणून ती स्मितविलासिनी एकदम काममोहित झाली। ती त्या तेजस्वी ऋषीकडे धावतच गेली आणि त्या कामांध अप्सरेने कसलाही विचार न करता हार त्या ऋषीच्या गळ्यात घातला। त्यावेळी तिच्या त्या सख्यांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला, पण हे काय भलतेच। हाराचा तो प्रकार आणि ती धीट सुंदर अप्सरा पाहून ते ऋषी एकदम संतापले आणि खडसावून तिला म्हणाले, दुष्ट स्त्रिये, हे काय धाडस केलीस? मी दुर्वास मुनी आहे, माझ्याशी हा अतिप्रसंग करणाऱ्या कुलटे तू पिशाचिनी होशील। असा शाप देऊन दुर्वासांनी कमंडलूतील पाणी तिच्या अंगावर फेकले। दुर्वासांची शापवाणी आणि ते कमंडलूतील पाणी यांचा परिणाम तात्काळ घडला। ती अप्सरा स्मितविलासिनी एकदम पिशाचिनी झाली। ते अक्राळ विक्राळ रूप पाहून आणि तिने मारलेली कर्कश किंकाळी ऐकून त्या थट्टेखोर सख्या भीतीने गांगरून तेथून पळून गेल्या। दुर्वास ऋषी आपल्या शिष्यगणांसह तेथून निघून गेले। राहिली ती फक्त एकटी पिशाचिनी। काय बाई तरी, कसा हा भलताच कर्मभोग आला। रंगवायला गेले एक चित्र तर झाले असे विचित्र। हाय हाय, आता ही पिशाच्य योनी, किती भयंकर जीवन हे। असा पश्चाताप करीत ती स्मितविलासिनी रानोमाळ भटकू लागली, अन्न पाण्या वाचून तडपडू लागली। असे बरेच दिवस झाले। पुढे अधिक मास आला। याज्ञवल्क्य मुनींची कन्या कांची तपस्विनी त्या पर्वणीत आपल्या सख्यांसह सागर संगमावर स्नानासाठी चालली होती। वाटेत एका अरण्यात तिला ती पिशाचिनी भेटली। तपस्विनीला पाहताच पिशाचिनी एकदम तिच्या पुढे येऊन तिचे पाय धरले। पिशाचिनी म्हणाली, तपस्विनी, पुण्यवान माते, माझा उद्धार कर। मी इंद्रलोकीची अप्सरा आहे, परंतु माझ्या हातून घडलेल्या अपराधामुळे मला ही योनी प्राप्त झाली आहे। व्रत पुण्याईचा थोडासा अंश मला दान देऊन माझा उद्धार कर। पिशाचिनीची ती आर्जवाची विनंती ऐकून त्या तपस्विनीला तिची दया आली। तिने लगेच हातात पाणी घेऊन, माझे अधिक मासातील स्नान, दान, व्रताचे 1 दिवसाचे पुण्य मी हिला दान दिले, असे म्हणून ते पाणी पिशाचिनीच्या अंगावर फेकले। तोच काय आश्चर्य, ती पिशाचिनी एकदम दिव्य स्वरूपाची झाली। तत्काळ ती स्वर्गात निघून गेली, तिचा उद्धार झाला। भगवान म्हणाले, लक्ष्मी, आता पुढील 17व्या अध्यायात मी तुला स्नानाच्या पुण्यदानाची एक कथा सांगतो, ती तू ऐक। अशा प्रकारे श्री अधिक मास महात्म्य कथासार यातील अध्याय 16वा इथे समाप्त होतो।